विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ न्यूरॉन. आता याच्यासाठी 3 क्रायटेरिया आहेत. पहिला मायलिन शीथ, प्रेझेंट ऑर अब्सेंट. दुसरा क्रायटेरिया आहे नंबर ऑफ प्रोसेस आणि तिसरा क्रायटेरिया आहे डायरेक्शन ऑफ कंडक्शन ऑफ इम्पल्स. आता आपण पहिल्या क्रायटेरियानुसार त्याची टाइप्स पाहूया. पहिले मायलिन शीथ, प्रेझेंट ऑर अब्सेंट. हियर इट इज प्रेझेंट, हियर इट इज absent. If this whitish myelin sheath is absent, such a neuron is called as non-myelinated or non-medulated. This is non-myelinated neuron. When myelin sheath is absent, such a neuron is called as non-myelinated neuron or non-medulated neuron. आता myelin sheath प्रेझेंट असेल तर त्या न्यूरॉनला म्हणायचं मायलिनेटेड किंवा मेड्युलेटेड न्यूरॉन. मायलिन शीथ काय? हे फॅटी मटेरियल पासून बनलेलं शीथ आहे की जे एक्झॉन भोवती असतं आणि त्याच्या भोवती लक्षात घ्या हे मायलिन शीथ असतं. आता कुठला न्यूरॉन हा फास्टर इम्पल्स कंडक्ट करतो? कुठला? तर मायलिनेटेड, की त्यामध्ये हा इम्पल्स जो आहे हा जंप करतो एका नोड पासून दुसऱ्या नोड कडे आणि म्हणून याच्यामध्ये इम्पल्स कंडक्शन फास्टर असतं. आणि नॉन मायलिनेटेड मध्ये हे स्लो असतं. मायलिनेटेड न्यूरॉन हे व्हाईट अपियर होतात आणि नॉन मायलिनेटेड ग्रे अपियर होतात. आता दुसरा क्रायटेरिया पाहिजे नंबर ऑफ प्रोसेस. आता इथे लक्षात घ्या हा मल्टीपोलर न्यूरॉन आहे, म्हणजे त्याच्या सेल बॉडी ही स्टार शेप आहे आणि मेनी प्रोसेसेस आहेत त्याला आणि म्हणून याला काय म्हटलं? मल्टीपोलर न्यूरॉन. आता दुसरा न्यूरॉन आहे बायपोलर. किती प्रोसेस आहे? फक्त 2. अशा न्यूरॉनला काय म्हणायचं? बायपोलर. कुठे असतो तो? आपल्या डोळ्यामध्ये जो रेटिना ऑफ आय अँड ऑल्फॅक्टरी इपिथेलियम इथं असतो हा बायपोलर न्यूरॉन. आता तिसरा टाइप आहे युनिपोलर न्यूरॉन. युनिपोलर म्हणजे काय? एकच प्रोसेस राईज होते आणि अशा न्यूरॉनला एका पॉइंट पासून आणि असा जो न्यूरॉन आहे त्याला म्हटलं जातं युनिपोलर न्यूरॉन. कुठे हा? आपल्या स्पायनल कॉर्डच्या डॉर्सल रूट मध्ये हा युनिपोलर न्यूरॉन लोकेटेड आहे. मी पुढे सांगते तुम्हाला डॉर्सल रूट म्हणजे काय. नंतर आहे बघा, लक्षात घ्या नंबर ऑफ प्रोसेस नुसार 3 झाले. मल्टीपोलर, बायपोलर, युनिपोलर. मल्टी मध्ये मिनी प्रोसेसेस, बाय मध्ये फक्त 2, युनी मध्ये एकच प्रोसेस. दोघं जे ह्या तुम्हाला 2 वाटतील पण त्या 2 नाही, एका ठिकाणाहून एकच प्रोसेस राईज होते आणि त्याला काय म्हटलं आपण? युनिपोलर न्यूरॉन. आता आपल्याला तिसरा क्रायटेरिया पाहायचा आहे डायरेक्शन ऑफ कंडक्शन ऑफ इम्पल्स, की इम्पल्स कुठून कुठे कंडक्ट होतो. त्यानुसार 3 टाइप्स आहेत. पहिला आहे ॲफ्रंट, दुसरा आहे इफ्रंट आणि तिसरा आहे असोसिएशन न्यूरॉन किंवा ज्याला असं अजून म्हटलं जातं ॲडजस्टर न्यूरॉन किंवा इंटर न्यूरॉन. आता आपण ते पाहूया, त्याचं लोकेशन पाहूया. की आपली स्पायनल कॉर्ड आहे, हा स्पायनल कॉर्डचा टीएस आहे. त्याचं असतं डॉर्सल रूट, त्याचा डॉर्सल रूट गॅंग्लियन, नंतर हे त्याचं वेंट्रल रूट. हे दोघं एकत्र येतात आणि तयार होतं स्पायनल नर्व, आहे स्पायनल नर्व. आता हा जो ॲफ्रंट न्यूरॉन आहे तो इथे लोकेटेड असतो, युनिपोलर न्यूरॉन आहे तो. हे डॉर्सल रूट मागे पाहिलं ना आपण की युनिपोलर न्यूरॉन लोकेटेड इन द डॉर्सल रूट. हे डॉर्सल रूट आहे, इथं लोकेटेड आहे. तर हा जो युनिपोलर न्यूरॉन असतो तो इम्पल्स घेतो, कोणाकडून घेतो? सेन्स ऑर्गन.
त्याच्याकडून इम्पल्स घेऊन तो कंडक्ट करतो सेंट्रल नर्वस सिस्टम कडे. असा जो न्यूरॉन असतो त्याला म्हटलं जातं ॲफरंट किंवा सेन्सरी न्यूरॉन. लक्षात घ्या, ॲफरंट किंवा सेन्सरी न्यूरॉन which conduct impulse from sense organ up to the central nervous system. मी सांगितलं मी तुम्हाला हे काय स्पायनल कॉर्ड आहे, त्याकडे इम्पल्स आणतो, त्याला म्हणायचं सेन्सरी न्यूरॉन. आता दुसरा आहे तो इंटर न्यूरॉन और असोसिएशन न्यूरॉन. तो कुठे असतो? इथे ग्रे मॅटर ऑफ स्पायनल कॉर्ड. इथे त्याची सेल बॉडी आहे. तो काय करतो? याच्याकडून इम्पल्स घेतो. It carry impulse from sense organ, analyze it, interpret it. कशा बाबत आहे त्याचा तो अनालिसिस करतो, इंटरप्रिटेशन करतो आणि मोटर इम्पल्स जनरेट करतो. म्हणजे इट इज अ काइंड ऑफ ऑर्डर. तो मोटर इम्पल्स तो देतो. कोणाला देतो? इफ्रंट किंवा मोटर न्यूरॉनला. तो मोटर न्यूरॉन कुठे आहे? इथं वेंट्रल रूट ऑफ द स्पायनल कॉर्ड. आणि तो मोटर न्यूरॉन कोणापर्यंत जातो? इफेक्टर. इफेक्टर कोण असतं? की जो प्रॉपर रिस्पॉन्स शो करतो तो ऑर्गन. हा मोटर न्यूरॉन झाला. नंतर हा काय? असोसिएशन न्यूरॉन. बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 प्रकारचे न्यूरॉन पाहिले आपण. डायरेक्शन ऑफ कंडक्शन ऑफ इम्पल्स. पहिला आहे ॲफरंट which carry impulse from sense organ up to the CNS or this association neuron. Second neuron association neuron की जो इम्पल्स सेन्सरी न्यूरॉन कडून घेतो, त्याचं अनालिसिस इंटरप्रिटेशन करतो आणि मोटर इम्पल्स जनरेट करतो. आणि तिसरा न्यूरॉन आहे मोटर न्यूरॉन की जो मोटर इम्पल्स कंडक्ट करतो कोणापर्यंत? इफेक्टर पर्यंत. म्हणजे जो ऑर्गन इफेक्ट दाखवतो तो. आता समजा आपण गरम वस्तूला हात लावला, आपल्याला जाणीव झाली. जाणून करून देणारा सेन्स ऑर्गन कोण आहे? आपली स्किन. तिथं थर्मो रिसेप्टर असतात की टेम्परेचर हाय आहे हे जाणीव केली झाली कोणाला? सेन्स ऑर्गनला. त्याने तो त्या जे स्टिम्युलस होतात, चेंज इन टेम्परेचर इट इज अ स्टिम्युलस, त्याचा कन्वर्शन इम्पल्स मध्ये केलं. तो इम्पल्स कॅरी झाला, सेन्सरी न्यूरॉनने कॅरी केला आणि तो आणला इथपर्यंत. मग इथं ऑर्डर जनरेट झाली की आपण हात बाजूला घेतला पाहिजे आणि मोटर इम्पल्सने ती कंडक्ट केली आणि इफेक्टर इथं मसल आहे. आपण हात बाजूला घेणं ही क्रिया कोण करतं? मसल करतं. मग इथं इफेक्टर काय आहे? मसल. इफेक्टर 2 प्रकारचे असतात. दे आर ऑलवेज मसल ऑर ग्लँड. इफेक्टर दे आर ऑलवेज ऑफ 2 टाइप, मसल ऑर ग्लँड. पण सेन्स ऑर्गन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आपल्याला ते पुढे शिकायचं आहे. आता एवढंच लक्षात घ्या की प्रत्येक जो न्यूरॉन आहे हा डायरेक्शन ऑफ कंडक्शन ऑफ इम्पल्स नुसार त्याचं फंक्शन काय आणि तो लोकेटेड कुठे आहे. लक्षात घ्या. ॲफरंट conduct impulse towards the central nervous system. Association carry impulse from sensory neuron and generate a motor impulse which is carried by motor neuron, and motor neuron carry impulse from this adjuster neuron up to the effector. Location: sensory neuron, its cell body is located into the dorsal root, where dorsal root ganglion, and it is situated in the dorsal root. Then adjuster neuron, it is situated in the central nervous system, and motor neuron, it is situated into the ventral root of the spinal cord. This is the ventral root. This is the dorsal root. So these are the 3 types of these are the 3 criteria which are used for classification of neuron. First, myelin sheath present or absent. Second, number of process. And third, direction of conduction of impulse. Thank you friends.